काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। देवळी कॅम्पच्या सह्याद्रीनगर लगतच्या गावंडे मळ्यात गुरुवारी रात्री 2 बिबटे मुक्त संचार करत असल्याचं दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालंय। त्यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे। नाशिकच्या वन विभागानं या भागात त्वरित पिंजरा लावून बिबट्यांना येथून स्थलांतरित करावं अशी मागणी विठ्ठल गावंडे, वैशाली गावंडे, रुपाली दळवी अशा स्थानिक नागरिकांकडून केली जाते। रुपाली निसाळ यांच्या घराबाहेरच्या अंगणात त्यांचा पाळीव श्वानावर हल्ला करून बिबट्यानं त्याला फस्त केलेलं होतं। देवळी कॅम्प येथील सह्याद्रीनगरच्या गावंडे मळ्यात विठ्ठल गावंडे, वैशाली गावंडे यांच्या घराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्याचा हा थरारक हल्ला कैद झालेला होता। त्यामुळे परिसरातील रहिवासी चांगलेच धास्तावलेले होते। त्यानंतर वन विभागानं तिथे पिंजरा देखील लावला होता, मात्र बिबट्यानं पिंजऱ्यालाच हुलकावणी दिली। 8 महिन्यांपूर्वी गावंडे मळ्यातून 4 वर्षाचा नर बिबट्या वन विभागानं पिंजरा लावून रेस्क्यू करून नेलेला होता। आता पुन्हा 2 बिबटे या परिसरात संचार करत असल्यानं येथील रहिवासी भयभीत झालेले आहेत। या बिबट्यांना वन विभागानं पकडून न्यावं अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे। याबाबत वन विभागाला माहिती देण्यात आलेली असून पिंजरा लावण्याची मागणी करण्यात येते। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक।